आमचे मित्र पाटील सर यांच्या सक्सेस ॲबॅकसच्या नूतन कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि आज आम्ही इथं शुभेच्छा देण्यासाठी खरं तर आलेलो आहे. पाटील सरांनी सक्सेस ॲबॅकसच्या माध्यमातून एक मोठं शिक्षणाचं दालन सातारकरांसाठी आणि नंतर महाराष्ट्रभर त्याचा विस्तार केलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांचे पावलं पडायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांचा एक मोठा विस्तार सातारकर म्हणून जो झालेला आहे त्याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो. आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जवळपास 33 वर्षानं साताऱ्यात होतं आहे. त्या संमेलनासाठी सुद्धा मदतीचा हात पाटील सरांनी आम्हाला दिलेला आहे. अशा प्रत्येक सातारकरांनी संमेलनाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे अशी आमच्या संयोजकांची अपेक्षा आहे. कारण हे संमेलन जरी शिवेंद्रराजे किंवा मी असं आमच्या नेतृत्वाखाली होत असलं तरी संमेलनाचं एक प्रातिनिधिक नेतृत्व आमच्याकडे हे सातारा जिल्हावासियांच्या संयोजनाचं संमेलन आहे. कारण नंतर फक्त जे नाव राहतं ते दिल्लीचं संमेलन, साताऱ्याचं संमेलन, पुण्याचं संमेलन असं जिल्ह्याच्या नावानं ते संमेलन ओळखलं जातं. कुणा व्यक्तीच्या नावानं संमेलन ओळखलं जात नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा रुतबा दबदबा हा महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी सर्व सातारा जिल्हावासियांनी सर्व आपल्या शक्तीनं म्हणजे संघटित शक्ती असेल, अर्थशक्ती असेल, त्यानं संमेलनाच्या पाठीशी उभं राहावं. सर्व सातारकर यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. पण महाराष्ट्रातून आणि देशातून सुद्धा अनेक साहित्यिक इथे येणार आहेत. तर सगळ्या सातारकरांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. पुन्हा एकदा पाटील सरांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि देशभर त्यांनी त्यांचं जाळं विस्तारावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. आणि ते करतील याची खात्री सुद्धा मला आहे. आणि सगळं कार्यालय एकदम सुंदर केलेलं आहे. त्याचे फोटो 1-2 दिवस बघतोयच आपण. आणि आता प्रत्यक्ष कार्यालय बघतोय. जवळच आहे. मी इथल्या एरियामध्ये माझं ऑफिस असल्यामुळं आता जाणं येणं राहील. धन्यवाद.